जगात एक असं स्थान आहे जिथे वेळ थांबते आणि अध्यात्म सुरू होतो. कैलास पर्वत 6638 मीटर उंच, एव्हरेस्ट पेक्षा 2200 मीटरने कमी, पण तरीही आजपर्यंत त्यावर कोणी चढलेलं नाही. पण का? काही लोक म्हणतात इथे वेळ वेगळा चालतो, नख आणि केस वेगाने वाढतात, लोक काही तासांतच म्हातारे होतात. काही जण तर म्हणतात कैलास पर्वत हा टाइम मशीन आहे. पण सत्य काय आहे? सर्वात आधी या सगळ्या दाव्यांचा सोर्स कोण? डॉक्टर एन्सर्ट मुल्दाशेव. ते ना फिजिसिस्ट होते ना जिओलॉजिस्ट, ते होते आय सर्जन. आणि त्यांच्या कोणत्याही दाव्याला आजपर्यंत एकही सायंटिफिक प्रूफ नाही. टाइम डिलेशन. आईन्स्टाईन नुसार वेळ बदलण्यासाठी दोनच गोष्टी लागतात, स्पीड आणि ग्रॅव्हिटी. कैलास जवळ या दोन्हीमध्ये काही असामान्य नाही. मग लोकांना डोकेदुखी, भ्रम का होतात? कारण 4000 मीटरच्या वर ऑक्सिजन कमी होतो. ही आहे अल्टिट्यूड सिकनेस, सुपरनॅचरल फोर्स नाही. कैलासची पिरॅमिड सारखी शेप ती ग्लेशियर इलोजन मुळे तयार झाली. जगात मॅटरहॉर्न सारखे अजूनही असे पर्वत आहेत. मानसरोवर, गोड पाणी आणि राक्षसतल, खारं पाणी. राक्षसतल हे एंडोरिक लेक आहे. पाणी बाहेर जात नाही, मीठ जमा होतं. सायन्स साधं आणि स्पष्ट. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आतापर्यंत कोणी चढलं का नाही? कारण 2001 पासून क्लाइम्बिंग वर लीगल बॅन आहे. आणि त्याआधी जगातील महान माउंटेनियर्सने लोकांच्या श्रद्धेचा आदर ठेवून चढण्यास नकार दिला. खरं मिरॅकल टाइम मशीन नाही. खरं मिरॅकल म्हणजे मानवजातीने एखाद्या पर्वताला जिंकण्याऐवजी त्याचा आदर केला. काही गोष्टी जिंकण्यासाठी नसतात, त्या जपण्यासाठी असतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की सायन्स आणि श्रद्धा दोन्ही समजून घेणं महत्वाचं आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा. कारण सत्य जितकं पसरतं, अफवा तितक्या कमी होतात. हर हर महादेव.